माझे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज, सन्मान्य व्यासपीठ, झालेले अधिकारी आणि होऊ घातलेले अधिकारी. माझ्याबद्दल मी थोडंच सांगतो. स्पर्धा परीक्षांमध्ये इकडे जेव्हा मी वळलो तेव्हा मला सर्वप्रथम PSI व्हायचं होतं. मी तयारी सुरुवात केली. ग्रॅज्युएशन माझं कंप्लीट होण्याआधीच मी PSIची प्रिलिम पास झालो होतो. खूप आनंद झाला होता. म्हटलं आता PSI आपण नक्की होणार. त्यानंतर ग्रॅज्युएट झालो. वाट पाहत होतो पुन्हा कधी ॲड येईल, पुन्हा कधी ॲड येईल. परत ॲड आलीच नाही. त्यामुळे मग STI तर तयारी केली आणि पुढे नंतर नायब तहसीलदार झालो, नंतर तहसीलदार झालो, आता उपजिल्हाधिकारी झालो आहे. पण मला PSI होताना ज्या तीव्रतेनं मी अभ्यास करायचो त्या तीव्रतेनं मला नाही वाटत मी केला असेल म्हणून. कारण पोलीसचं खूप क्रेज असायचं मला. म्हणजे आत्ता मी तहसीलदार झालो होतो मागच्या वर्षी. तर आता मुंडे सर आहेतच DCP. तर मला ट्रॅफिक पोलिसांनी मला पकडलं होतं. मी कुठेतरी असं वाचलं होतं की बाबा हे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार हे न्यायदंडाधिकारी वगैरे असं काहीतरी पुस्तकात वाचलं होतं. मग मी सांगून बघितलं. त्याला म्हटलं मी तहसीलदार आहे. तो म्हणे तू तहसीलदार आहे तर मी हवालदार आहे. फाड पावती आधी. गोमानं 300 रुपयाची पावती फाडली. त्यानंतर आता डेप्टी कलेक्टर झालो. गावाकडे कार्यक्रम होता, तिथे एक PSI आले होते. मग कार्यक्रम झाला. PSI साहेब बाहेर गेले. त्यांच्या भोवती मरणाची गर्दी. जसं आत्ता साहेब आले की कशा शेट्ट्या डाळ्या होत्या तसं. मी आलो, माझ्या भोवती 2-4 जण. सगळेजण त्या PSI साहेबांचा सेल्फी घेत होते त्यांच्यासोबत. मलाही मोह आवरला नाही. मी त्या PSIमध्ये स्वतःला बघत होतो. एके दिवशी मला असं एकेकाळी मला वाटायचं की असं आपण व्हायचं. नशीब मला डेप्टी कलेक्टर व्हायचं असेल कदाचित, माहीत नाही. पण मग सगळे झाल्यानंतर मग थांबले. मी पण म्हटलं, मग मला मोह आवरलाच नाही माझा. मी म्हटलं इन्स्पेक्टर साहेब सेल्फी प्लीज. म्हणजे मला तेव्हा कळालं जिथं वर्दी तिथंच गर्दी. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की आता PSIची ॲड आलेली आहे. परत ॲड येते नाही येते भरोसा नाही. त्यामुळे आलेली ॲड आहे, स्कोअर कमी असेल तरी पण अभ्यासाला लागा. काय सांगावं, नशिबात सेकंड की असते, कट झाले, प्रश्न कॅन्सल झाले, आपला रिझल्ट येऊ शकतो. उगच ॲड आले की फॉर्म भरा आणि हॉल तिकीट आला की अभ्यास करा. हे प्रकार आता बंद करा. कारण मी पण आधी असंच करायचो. पण लवकरच मी तो प्रकार बंद केला आणि मग एकच परीक्षा टार्गेट केली. ठरवलं की आता हे करायचं. मग मी तेच करायला लागलो. फेसबुकचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता. म्हणजे आता पास झालेले बघा सगळेच विद्यार्थी आहेत, त्यांचे नावं आहेत, लिस्ट आहेत. प्रत्येकाला मेसेज टाकायचा, हाय सर मी भगीरथ अकॅडमीत कार्यक्रम तुमचा ऐकला, खूप छान झाला असं म्हणायचं. तो कसाही तरी बोललाच म्हणायचं तुम्ही फारच छान बोलले. मला गायडन्स करा, तुम्ही कुठली पुस्तकं वाचली ती सांगा, प्रत्येकाला म्हणायचं. प्रॅक्टिकल सांगतो मी एकदम. मग त्याची जी लिस्ट घ्यायची आणि कॉमन पुस्तक काढायची आणि वाचायची. तो तुमचा ऑथेंटिक सोर्स. उगाच व्हॉट्सअपमध्ये आपण गुंतलेलो असतो. व्हॉट्सअपमध्ये कसं चॅटिंग चाललेली असते, समोर चॅटिंग चाललेली असते. ग्रुपवर एका चांगला मेसेज जरी आला, आपण एखादं बघायला गेलो, समोरून मेसेज आला, डबल टिक झाली, पण ब्ल्यू नाही झालं की लगेच पुढचा मेसेज, कोणाशी ऑनलाईन. आपण सांगितलं की नाही ग्रुपवर मेसेज आला की बाबा महत्त्वाचं आहे काहीतरी, नाही स्क्रीनशॉट काढून पाठव. हे थोडंसं कमी करा. कसं असतं, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत 3 टप्पे असतात. सगळ्यांचा एकत्रित अभ्यास करायचा असतो. ही एक व्यक्तिमत्व परीक्षा आहे. सगळं खरं आहे, पण त्या फक्त पुस्तकातच गोष्टी आहेत. इथं प्रीच काढणं अवघड आहे. सगळ्यात भारी असते बघा प्रिलिम्स काढायची. प्रिलिमचा आधी अभ्यास करायचा. कोळंबे सर आम्हाला क्लासमध्ये सांगायचे, काठावर पास होऊ नका, शंकेच्या पलीकडे जाऊन पास व्हा.
तसंच काहीतरी करा. पण मी तर सांगतो मला काठावर जरी असाल ना तरी अभ्यास करा. उगा विचार करत बसू नका की कट ऑफ काय लागेल. म्हणजे कसं असते, कट ऑफ असतो 150 आणि आपल्याला पडतात 64 मार्क. असं करू नका. म्हणजे आपले ठरवा. म्हणजे आता एक टार्गेट करा एक्झाम. हे काय होतं माहिती आहे का, मी सांगितलं त्या पद्धतीनं आपण एका वेळी अनेक तबले वाजवत असतो, कुठला धड वाजत नाही, बेसूर आवाज निघतो. मग तर कसं असते इथे गायडन्स करणारा आपण कुठेही जातो की हां फर्स्ट अटेम्प्ट IAS महाराष्ट्र केडर, डोक्यात हवा घुसलेली असते आपल्या. फर्स्ट अटेम्प्ट IAS महाराष्ट्र केडर. झोपेतून उठलं की डोळे बंद करा, लाल दिवा बघा, असं बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं. दिसला का, नाही दिसला. असं काही करू नका. म्हणजे आता मी त्यातून गेलोय. ते फक्त कसं आहे, आपलं एक वय असतं ज्यावेळेस आपल्याला प्रीमॅच्युअर स्टेज असते आपली ग्रॅज्युएशनची, त्यावेळेस कोणी काही सांगितलं ना बस भारीच, तेच भारी वाटत राहतं. भूषणनं सांगितलं ना त्या पद्धतीनं, त्याच कालावधीत कोणीही आवडतं आपल्याला, मग असं वाटतं हीच भारी आहे. नंतर असं कळतं की आपल्यासाठी खूप भारी आहेत. तर ते थोडासा वेट करायला पाहिजे माणसानं. आणि मी आता सारा क्लासविषयी थोडंच सांगतो की मी कसा अभ्यास करायचो. म्हणजे आम्ही सरांची बॅच असायची 6 ते 8, तर मी 6 ते 8च्या बॅचला जायचो. ॲक्च्युली ॲडमिशन घेणं हा सरांच्या बॅचमध्ये मोठा आता अवघड विषय असतो. तर मी काय केलं होतं, ॲडमिशनच्या वेळेस आमची प्रीची बॅच होती. मग मला अशी कणकण लागली होती की मॅडमने मेन्सचं ॲडमिशन चालू केलं. 4 वाजता ती 6ची बॅच होती. मी थोडं लेट पोहोचलो, 6:30ला. आधीच ॲडमिशन करून आलो. मी कोळंबे सरांचा क्लास जेव्हापासून केला आहे तेव्हापासून फक्त अर्धा तास तो माझा मिस झाला आहे. मी एकही लेक्चर मिस केलं नाही. मला अजूनही आठवतं ते त्यावेळेस सरांनी ते दुधापासून ते वेगवेगळे पदार्थ कसे तयार करायचे हे शिकवलं होतं. त्यानंतर आम्ही काय करायचो, आमचा ग्रुप होता 3-4 जणांचा, त्यामध्ये आम्ही अभ्यास करायचो. एक थोडक्यात सांगतो कसं करायचो. आधी सर समजा उद्या अर्थसंकल्प शिकवणार आहेत, इकॉनॉमिक्स, तर मी तो आधी वाचायचो घरी. त्यानंतर सर शिकवायचे, त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन लागायचं, कारण पहिल्यांदाच ना, याच्या आधी कधी ऐकलं अर्थसंकल्प आपण, कधीच नाही. मग ते झाल्यानंतर मग रनिंग नोट्स घ्यायचो, घरी जायचो, त्या नोट्स फेअर करायचो परत. सरांचीच मेथड आहे, सर सांगायचे अशा पद्धतीने, नेहमी सांगायचे. नोट्स फेअर करायचो, त्यानंतर परत ते पुस्तकातून वाचून नोट्स बनवून परत दुसऱ्या दिवशी लेक्चर व्हायचं सरांचं, ते डोक्यावर पडायचं. त्यानंतर आधीच्या दिवशीचा जो अभ्यास केला तो आम्ही डिस्कस करायचो. आणि मग आम्ही असं पुस्तक घ्यायचं, समोर वाचायचं, हां तू वाच मी सांगतो, तू वाच मी ऐकतो, असं नाही. आम्ही एक क्षमता डेव्हलप करायची ठरवलं होतं की ज्या पद्धतीने सर शिकवतात ना, सरांना येतं तर आपल्याला काहीच नाही, आपण तसंच करायचं न पाहता, किंवा जेवढं आठवलं तेवढं एकमेकाला सांगून बघायचं. आणि असंच आम्ही अभ्यास करायचो. आम्ही ग्रुपमध्ये 3-4 जण अभ्यास करायचो. सगळे लिस्टमध्ये आहेत, सगळे अधिकारी. तर अशा वेगळा असा अभ्यास करायची गरज नाही. म्हणजे कोणी सांगतं बरं का, मी 14 तास बसायचो. कसं बसणार माणूस 14 तास? थोडं यायचं ना त्याला. नाही म्हणजे इम्पॉसिबल गोष्ट आहे, माहीत नाही. म्हणजे मी तर झालो आहे बाबा, प्रत्येक वेळेस पास झालो. STI झालो, नायब तहसीलदार झालो, DC झालो, प्रत्येक वेळेस पास झालो. पण असं काय, एक 7-8 तास ठीक आहे. सकाळी झोपत उठल्यानंतर जेवण करेपर्यंत, जेवण झाल्यावर झोप घ्यायची दुपारची. आता पुण्याची सवय लागली ना, रात्री ढेकणं चावतात म्हणून दुपारी झोपायचं असते. बहुतेक सगळ्यांना अनुभवाला असेल या गोष्टीचा. तर मग त्यानंतर झोपत उठल्यानंतर परत जेवण, थोडासा अभ्यास, परत झोप, अशा पद्धतीनं. तर बाऊ काही करून घेऊ नका. पण मी एक सांगतो की एक्झाम एक टार्गेट करा. म्हणजे सांगितलेलं आहे थोडंसं, स्पर्धा आहेच आहे, प्रत्येक ठिकाणी स्पर्धा असते, तीव्र असते. त्यामुळे एक एक्झाम टार्गेट करा कुठलीच. म्हणजे स्पेशली आता जर का PSIला तुमचा एक प्रॅक्टिकल सांगतो, PSIला जर स्कोअर नसेल, थोडंसं वाटत असेल जेव्हा आपण तळ्यात मळत, तर एक्साईजची PSI आली ना, म्हणजे त्याला एक्साईजची सब इन्स्पेक्टर असं म्हणतात, ती करायची, ती करू शकतो आपण. जर राज्यसेवेला स्कोअर असेल तर विषयच नाही, DYSP म्हणजे हवाच हवा, DYSP तर विषयच नाही. तर एक्साईजची सब इन्स्पेक्टर जरी व्हायचं असेल तुम्हाला, तरीही वर्दी मिळते अंगावर, आणि वर्दीचे कटकटी नाहीत, सगळ्याच गोष्टी मिळतात. त्यामुळे तुम्ही कुठलीही एक्झाम टार्गेट करा,
एकदा सिलेक्ट व्हा, यशाच्या पायऱ्या चढा, अपयशाचे जिने चढणं बंद करा. कारण डिप्रेशन होतं आणि प्रत्येकामध्ये ती ताकद नसते अपयश पचवण्याची. त्यामुळे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सल्ला देतो की स्टेप बाय स्टेप आले तरी काय हरकत नाही. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल भगीरथ अकॅडमीचे आणि तुम्ही खूप छान ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचेसुद्धा आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच.